नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील BMS, BOMS आणि BHMS साठी जे काही चॉईस फिलिंग चालू आहे, त्या चॉईस फिलिंग साठी जी काही लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती जाऊन आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील BMS, BOMS आणि BHMSच्या कॉलेजेसमध्ये जी चॉईस फिलिंग आपल्याला करायची आहे, म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग किंवा प्रेफरन्सेस द्यायचे, त्याच्या संदर्भातली लिंक तुम्हाला इकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। वास्तविक या संदर्भामध्ये खूप काही महत्त्वाचे मुद्दे पण आपल्याला सांगायचे आहे। बऱ्याच वेळा हे जे आहे ते 85% महाराष्ट्र राज्यामधील जे काही 98 कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमधील हे सर्व चॉईस फिलिंग सुरू आहे। दुसऱ्या राऊंडसाठी 3 नवीन कॉलेज BMSची मान्यता मिळालेली आहे आणि ते कॉलेजेस आपल्याला मिळालेले आहेत। त्या कॉलेजेसची नावं आणि त्याचा जो कोड आहे ते मी तुम्हाला सांगतो। एक तर श्रीयश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर। दुसरं जे कॉलेज आहे ते त्याचा जो कोड आहे तो 3392 एवढा आहे। त्यानंतर शामराव पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल सोलापूर असं दिले, परंतु सोलापूरला नाही ते पानीव या ठिकाणी माळशिरस तालुक्यामधील या ठिकाणी आहे। सोलापूर जिल्ह्यामधील पानीव या ठिकाणी आहे। शामराव पाटील नावाचे माजी आमदार आहेत, त्यांच्या नावे हा कॉलेज आहे। त्यातला जो कोड आहे तो 3152 हा आहे। गुरु मिस्त्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जालना, हे सुद्धा जालन्यामधील एक कॉलेज आलेलं आहे। 3 कॉलेजेस आपल्याला चॉईस फिलिंगसाठी आले आहेत। एकूण 98 कॉलेजेस आलेले आहेत। वास्तविक हा जो राऊंड आहे तो दुसरा राऊंड आहे आणि 85% कोट्यामध्ये जवळपास गेल्या वेळेस सर्वच कॅटेगरीचं 400 ते 405 पर्यंत कट ऑफ आलेला होता। जवळपास 30 ते 40 मार्कांना कट ऑफ हा या राऊंडमध्ये कमी होऊ शकतो। ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये काहीच मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चॉईस द्या। ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये चांगलं कॉलेज किंवा मध्यम कॉलेज मिळालेले अशा विद्यार्थ्यांनी मात्र चॉईसेस थोडे कमी दिले, बेटर कॉलेज तेवढे द्यायला हरकत नाही। त्याचबरोबर या बद्दलचं सीट मॅट्रिक्सच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। एक तर ही प्रोसेस आज एकूण म्हणजे जे काही सीट मॅट्रिक्स होतं ते 29 सप्टेंबर 2024 ला आलंय आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग मात्र आज 30 सप्टेंबर 2024 पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येणार आहे तो म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग नंतर जे आहे ते आपल्याला त्यानंतर जो रिझल्ट लागेल तो 4 ऑक्टोबर रोजी लागेल आणि आपल्याला जॉईनिंगचा किंवा रिपोर्टिंगचा जे दिवस आहे ते 5 ऑक्टोबर पासून 9 ऑक्टोबर पर्यंत हा सेकंड राऊंड आपला 85% राहणार आहे। त्यामध्ये वॅकन्सी पोझिशन BMS, BOMS आणि BHMS साठी सुद्धा आपल्यासमोर आलेली आहे आणि त्या वॅकन्सी पोझिशनवरती आपण सध्या चर्चा करतोय। BMS साठी गव्हर्नमेंटचे सीट्स जे काही संपूर्ण सीट्स पैकी 731 एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत, म्हणजे एवढे सीट्स आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 731। आणि प्रायव्हेट BMS कॉलेजेसमध्ये मात्र 2485 एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। कारण हे दोन्ही राऊंड ऑल इंडिया कोट्याचा 15%चा त्याचबरोबर महाराष्ट्रातला BMSचा प्रायव्हेट कॉलेजचा सुद्धा राऊंड पहिला झाला होता, त्याच सायमल्टेनियसली महाराष्ट्रातला सुद्धा हा राऊंड चालू होता। त्यामुळे 2485 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। याच्यामध्ये मॅनेजमेंट कोट्याची सीट्स पकडलेल्या नाही आहेत। सगळे मिळून 3216 म्हणजे खूप ह्यूज अमाऊंट ऑफ म्हणजे भरपूर सीट्स शिल्लक आहेत। कारण अपेक्षित कॉलेज कोणत्याही विद्यार्थ्याला मिळालेलं नाही। ज्या विद्यार्थ्यांना मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळेल असं वाटत होतं अशा विद्यार्थ्यांना मात्र कॉलेज मिळताना दिसलं नाही। त्यामुळं रिपोर्टिंग फार कमी स्वरूपात झाले। पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असतं, त्यामुळे सुद्धा बऱ्याचजणांनी फ्री एक्झिट घेतलं। पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकते हे पाहण्यासाठी सुद्धा चॉईस फिलिंग दिलेली होती काही विद्यार्थ्यांनी,
खूप हायर साईडनं मेरिट लागलेलं होतं. दुसऱ्या राऊंडमध्ये नवीन विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करता येऊ शकते, परंतु नवीन रजिस्ट्रेशन करता येत नाही. त्यामुळे कट ऑफ हा खालीच जाणार, याबद्दल काही दुमत नाही. सर्व कॅटेगरीमध्ये 25 ते 30 मार्कांना कट ऑफ सेकंड राऊंडमध्ये BMS मध्ये येऊ शकतो. BHMS मध्ये एकूण 42 सीट गव्हर्नमेंटचे शिल्लक आहेत. वास्तविक गव्हर्नमेंटचं एकच कॉलेज असून सुद्धा 42 सीट्स शिल्लक राहतात. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये BHMS प्रेफर करणाऱ्यांची संख्या सुद्धा कम्पॅरेटिव्हली कमी दिसते. प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र 2041 एवढे सीट्स आपल्याला मॅनेजमेंटचे सीट्स सोडून BHMS मध्ये मिळताना सापडतात. टोटल 2083 एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये 85% कोट्यामध्ये सीट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण स्टडी आपण करायला गेलो तर दरम्यान 120 एवढे कॉलेजेस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेले आहेत. त्यामधील 22 जे काही गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत BMSचे, त्याचबरोबर जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते 98 कॉलेजेसची संख्या झालेली आहे. 85% कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट होणार आहे अशा विद्यार्थ्यांना सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या मुलींचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल अशा सर्वांना 10% फीस भरावी लागणार आहे. SC आणि ST ला काही फीस भरावी लागणार नाही. त्याचबरोबर OBC, EWS आणि SC/BCच्या विद्यार्थ्यांना मुलांना 50% फीस भरावी लागली, त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. परंतु OBC, VJ, NT 1, 2, 3 त्याचबरोबर SBCला मात्र मुलांना सुद्धा 10% फीस भरावी लागणार आहे. OBCच्या विद्यार्थ्यांना ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 50% फी सवलत मिळणार आहे. ज्यांचं नॉन क्रिमिलेअर आहे अशा विद्यार्थ्यांना. SC/BCच्या जे विद्यार्थी नव्यानं मराठा आरक्षणमध्ये आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना मात्र BMSची 50% फीस भरावी लागणार आहे. EWSच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 50% फीस भरावी लागणार आहे. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे, SC/BC ओपन आणि EWS आहेत आणि मुलं आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना हे 100% फीस भरावी लागणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थिनींच्या उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे अशा मुलींना मात्र 100% फीस भरावी लागणार आहे. एकंदरीत BMSच्या राऊंडच्या संदर्भामध्ये ही जी सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आपल्याला आवडली तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.